ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपली मुलगी जेलमध्ये गेल्यामुळे महिपंत खूप चिडलेला असतो आणि तो ड्रिंक करायला लागतो। तेव्हा तिथे असलेले त्याचे साथीदार नागराज आणि प्रिया त्याला सावरायचा प्रयत्न करतात। तेव्हा महिपंत बोलतो, मी आता गप्प बसणार नाही, मी हे सगळं जग पेटून काढणार आणि त्याची सुरुवात या अर्जुन पासून करणार। या अर्जुनमुळे साक्षीला जेल झालेली असते, त्यामुळे या महिपंतला अर्जुन विरुद्ध खूप राग असतो। तेव्हा नागराज आणि प्रिया महिपंतला सांगतात की तू या अर्जुनचा खून करशील तर तुला पण या साक्षी बरोबर आयुष्यभर तुरुंगात जायला लागेल। आणि नागराज बोलतो, तू हे मूर्खपणा करू नको, कारण की ॲडव्होकेट सुभेदार हा चालाक माणूस आहे, तुझ्या हाती कधी लागणार नाही। आणि त्याची बायको सायली ती खंबीरपणे त्याच्या पाठी ढाल म्हणून उभी आहे। तेव्हा महिपंतच्या डोक्यात एक आयडिया येते। तेव्हा तो एक पेन आणि एक कागद घेतो आणि तो लिहितो, मी मधुकर पाटील, मी विलासचा खून केला आणि त्या साक्षीला अडकवायचा प्रयत्न केला, पण हे आता मला असह्य झाले आहे आणि आता मला कोर्ट कचेरी याला मी कंटाळलोय आणि मी आत्महत्या करतो। आणि हे लिहिण्याचा महिपंतचा एक प्लॅन असतो। तेव्हा नागराज बोलतो, तू मधुकर नावाने ही चिठ्ठी का लिहिली? तेव्हा महिपंत बोलतो, मी या मधुकरला मला कायमचा संपवायचं आहे। हा मधुकर जिवंत राहिला तर कसली केस आणि काय, आणि अर्जुन आणि सायलीला वटणीवर आणायचं असेल तर या मध्याचाच खून करायला लागेल। तेव्हा नागराज आणि प्रियाला हे ऐकून धक्का बसतो आणि नागराज बोलतो, तुझा प्लॅन काय आहे? तेव्हा महिपंत बोलतो, ज्यांनी माझी वाट लावली आहे त्याला मी जिवंत सोडणार नाही। तेव्हा इथे महिपंतचा प्लॅन असतो की मधुकर नावाची चिठ्ठी लिहायची आणि सगळ्यांना समजेल की मधुकरने आत्महत्या केली, आणि मधुकर बाहेर पडताच गुंडांकडून मधुकराचा मोठा अपघात करून घ्यायचा आणि ही चिठ्ठी मधुकराच्या खिशात ठेवायची आणि पोलीस तपासणीला येतील तेव्हा ही चिठ्ठी त्यांना मिळेल आणि तो मधुकर गेला तर माझी मुलगी लवकरात लवकर जेलमधून सुटेल आणि ही केस क्लोज होईल। मधुकर मेल्यावर सायलीची अवस्था बेकार होईल आणि सायलीची अवस्था बघून हा अर्जुन पण पागल होईल आणि त्याच टायमाला महिपंत गुंडांना बोलवतो आणि त्यांना मधुकरचा फोटो देतो आणि तो बोलतो, ट्रकने या माणसाला उडवायचं, उडवल्यानंतर त्याच्या खिशात ही एक चिठ्ठी ठेवायची। इकडे मधुभाऊंचा आनंद गगनात मावळण्याचा असतो, कारण की ते निर्दोष मुक्त झाले असतात आणि साक्षीला झेल झालेली असते। आणि त्याच टायमाला ते सकाळी लवकर उठतात आणि देवळात जायला निघतात। तेव्हा कुसुम बोलते, एवढ्या सकाळी तुम्ही कुठे चाललात? तेव्हा मधुभाऊ बोलतात, मी जरा मंदिरात जाऊन येतो। तेव्हा मधुकर बोलतात, गणपती बाप्पाने आपलं विघ्न टाळलं, त्यामुळे मी त्यांचं दर्शन घ्यायला चाललोय। आणि मधुभाऊ मंदिरात जायला निघतात। तेव्हा महिपंतचा एक माणूस मधुभाऊंच्या पाळतीला असतो। मधुभाऊ घर सोडतात तेव्हा तो माणूस मधुभाऊंचा पाठलाग करतो आणि मधुभाऊ चालत असतात, तो गुंड मधुभाऊंना ट्रकने उडवायचा प्लॅन करतो आणि मधुभाऊ रस्त्याने जाणार, तो गुंड ट्रकने मधुभाऊंना उडवणार। तेव्हा त्याच टायमाला जानकी मधुभाऊंना ओरडते, मधुभाऊंना बाजू व्हायला सांगते आणि मधुभाऊंचा जीव वाचवून या जानकीने मधुभाऊंना बाजूला करून मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो। पण त्याच टायमाला मधुकरला मारायचा महिपंतचा डाव फसलेला असतो, कारण की जानकी त्या टायमाला तिथे येते आणि मधुकरना बाजू व्हायला सांगते। तेव्हा जानकी मधुभाऊंना बोलते, तुम्ही ठीक आहे ना? पण तो गुंड तो ट्रक घेऊन पळून जातो। तेव्हा जानकी बोलते, मधुभाऊ तुमचं लक्ष कुठे आहे? हा ट्रकवाला तुम्हाला उडवणार होता ना? तेव्हा जानकी बोलते, वेळेवर मी तिकडनं धावून आले। तेव्हा मधुभाऊ जानकीचे आभार व्यक्त करतात। तेव्हा ती जानकी मधुभाऊंना घरी सोडते। तेव्हा जानकी मधुभाऊ हे अर्जुन आणि सायलीला सांगतात की, तेव्हा जानकी सायलीला सांगते, एक ट्रक मधुभाऊंच्या पाठून येत होता आणि तो मधुभाऊंना उडवायला पाहत होता, तेव्हा मी मधुभाऊंना ओरडून बाजूला केले। तेव्हा अर्जुनला समजतं की मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे, हे सगळं महिपंतच काम असणार आणि तो मधुभाऊ बरोबर आपल्या पण जीवावर उठणार आणि मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन फसल्यामुळे तो अजून चौतळ उठणार आणि तो स्वतःच्या हातून मोठमोठे गुन्हे आणि चुका करण्याचा प्रयत्न करणार आणि पुढे लिस्ट मध्ये आपलं पण नाव असेल, म्हणून आपल्याला त्याच्या मनात काय आहे ते कळलं पाहिजे आणि आता आपल्याला महिपंत विरुद्ध पण पुरावे जमा केले पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला पण जेलमध्ये टाकायला हवे। आता या महिपंतवर आपल्याला लक्ष ठेवायला हवे आणि त्याच्यासोबत कोण कोण आहे हे पण आपल्याला पाहायला हवे। तेव्हा अर्जुन आणि चेतन महिपंतच्या घरात छापा मारायचा ठरवतात आणि त्याच दिवशी अर्जुन आणि चेतन मध्यरात्री महिपंतच्या घरी जातात। जेव्हा अर्जुन आणि चेतन महिपंतच्या बंगल्यावर पोहोचतात तेव्हा महिपंत गुंडांना शिवाय घालत असतो। तो बोलतो त्यांना, तुम्हाला एक काम नीट करता येत नाही, तुम्हाला एक काम जमत नाही, त्या म्हाताऱ्याला तुम्हाला उडवायला येत नाही, पैसे कसले घेतलात, त्या म्हाताऱ्या मध्याला तुम्हाला मारता आलं नाही, आणि तो गुंडाच्या डोक्यावर बंदूक लावतो आणि त्यांना जीवे मारण्याचं सांगतो। तेव्हा अर्जुन आणि चेतनला खूप धक्का बसतो आणि ते खिडकीमधून त्या महिपंतचा व्हिडिओ बनवतात, कारण की त्याने महिपंतच्या विरोधात खूप मोठा पुरावा हवा असतो। पण त्याच टायमाला नागराज आणि प्रिया तिकडे महिपंतला भेटायला येतात। तेव्हा
तेव्हा या दोघांना पाहून अर्जुनला धक्का बसतो. तेव्हा अर्जुन समजतो काहीतरी शिस्त आहे, मग ते दोघं तिथे लपून बसतात आणि त्यांचं व्हिडिओ शूटिंग काढून घेतात. पण त्या गुंडांवर चिडलेला असून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा नागराज बोलतो, तू त्या कशाला त्या गुंडांना मारतोस? आपला एक प्लॅन फसला तर आपला एक प्लॅन फसला, पण आपल्याकडे किती प्लॅन आहेत. आणि रागाच्या भरात तू काय पण करू नकोस. आणि प्रिया महिपंतला समजवत असते आणि प्रिया पण महिपंतला समजवत असते. तर महिपंतनेच मधुभाऊंना ट्रकने उडवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि महिपंत बरोबर नागराज आणि प्रिया पण सामील असतात. आणि हा व्हिडिओ रविराज आणि प्रतिमाला अर्जुन दाखवणार असतो. आणि आता ह्याचवरून नागराज आणि प्रियाचा रविराज आणि प्रतिमा समोर पर्दाफाश होणार असतो. आणि प्रिया आणि नागराज या महिपंत बरोबर सामील आहे हे प्रतिमाने रविराजला कळणार आणि त्यानंतर रविराज प्रियाची पूर्ण कुंडली काढण्याचा प्रयत्न करणार. आणि यानंतर रविराज आणि प्रतिमा प्रिया आणि नागराज यांचं काय करणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.